नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत पावसाच्या महत्त्वाच्या बातमीला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मार्गावर पाणी साचल्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात. वाहतूक कोंडीचा सामना आज सगळ्या वाहन चालकांना करावा लागतो. ही दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगरला जोडणाऱ्या हायवेची. मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मराठवाड्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर मधली ही स्थिती आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत लाईव्ह आहेत. कृष्णा, काय स्थिती आहे पावसाची? कुठे कुठे वाहतूक कोंडी आहे? छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील हे दृश्य दाखवतो. पुढे मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती पाणी आहे, त्यामुळे एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरकडे म्हणजे अहिल्यानगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. हा इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे या भागात अनेक ठिकाणी रात्रीच्या पावसानं पाणी शिरलेलं आहे. अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरती अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. आणि आता ही दृश्य पाहतोय आपण की आपली नजर जिथपर्यंत पोहोचेल तेवढ्या किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब या ठिकाणी रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि केवळ एवढंच नाही तर वैजापूर असेल, गंगापूर असेल, खुलताबाद असेल, पैठण असेल, या भागामध्ये कन्नड असेल, सिल्लोड असेल, सोयगाव असेल, या सगळ्यात म्हणजे संपूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. NDRF असेल, इतर जी पथकं असतील, स्थानिक पथकं, अग्निशामक दलाची पथकं हे या ठिकाणी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. जायकवाडीमधून देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात येतोय. थोड्या वेळात तो 1.5 लाख क्युसेक्स पर्यंत पोहोचेल आणि त्याहीपेक्षा अधिक वाढला तर सतर्कतेचा इशारा या ठिकाणी पाटबंधारे विभागानं दिलेला आहे. आणि त्यामुळे पैठणमध्ये देखील शहरात पाणी आल्यास आश्चर्य वाटायला नको अशा प्रकारची स्थिती पावसामुळे निर्माण झालेली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल, या सगळ्यांनी सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिलाय. नागरिकांनी सतर्क राहावं अशा प्रकारच्या दौंडी देखील देण्यात येत आहेत. बजाज कंपनी असेल, इतर ज्या छोटे लघु उद्योग असतील त्यामध्ये देखील पाणी या ठिकाणी थोडं बहुत आल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा प्रकारचं आवाहन ABP माझा देखील करत आहे. मात्र आता ह्या अनेक किलोमीटरच्या रांगा यामध्ये आपल्याला वाळूज परिसरात लागलेल्या पाहायला मिळतात. आणि हा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर ह्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावर पावसामुळे आणि रस्त्यावर पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक जामचा सामना सर्वसामान्य लोकांना करावा लागतो आहे. अर्थात हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे नागरिकांच्या त्रासामध्ये भर पडू शकते. कृष्ण, धन्यवाद. तुमच्याकडून अपडेट जाणून घेऊ. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरामध्ये सोसायट्यांमध्येही पाणी शिरलंय. यामुळे गाड्यांचं मोठं नुकसान झालं असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. सिडको वाळूज महानगरातील व्यंकटेश सोसायटी लगत असलेला नाला फुटल्यामुळे पाणी रहिवासी भागामध्ये शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. शहरातील या भागामध्ये आपण पाहतोय की ह्या सोसायटीमध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे. गाड्या देखील पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही 4 व्हीलर आहे, तिच्या टायर पूर्णपणे झाकलेले आहेत आणि अनेक 2 व्हीलर पुढे पाण्यामध्ये आहेत. आणि आता तुम्ही पाहू शकता की इथे कमरे एवढं पाणी आहे. कुठला भाग आहे दादा? सारा व्यंकटेश सोसायटी, गट नंबर 52, गट नंबर 48, भोंडवे पाटील पब्लिक स्कूलच्या पाठीमागील भाग. किती सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय? सर, हे 7 सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे. सिडकोवाल्यांना कॉल केला पण अजून कुठला रिस्पॉन्स नाही भेटला. लाईट गेल्यामुळे इथं जीवतहानी टाळली. इथं नाही तर जीवतहानी 100% लाईट जर चालू जीवतहानी झाली असती. नागरिकांनीच फोन करून सांगितलं की लाईट बंद करा, नाही तर जीवितहानी होण्याची शक्यता होती. सर, गाड्यांचं फार नुकसान झालेलं आहे. भिंती तुटलेल्या आहेत, भरपूर नुकसान झालेलं आहे. सर, आमचे माणसं सगळे, बाया माणसं सगळे वर अटकलेले आहे. आम्हाला वर पाणी सुद्धा नाही सर प्यायला. इथपर्यंत अपूर्ण छातीपर्यंत भिजलेला आहे. आणि अनेक भागामध्ये अशा प्रकारचं पाणी वाळूज परिसरामध्ये घुसलेलं आहे. आणि आता आपण पाहतोय की
खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी या ठिकाणी आहे आणि अनेक सोसायट्यांमध्ये या ठिकाणी पाणी घुसल्यामुळे सध्याची परिस्थिती या इथे पाहायला मिळते आहे आणि सकाळपासून सिडको प्रशासनाला फोन केले जात आहेत, मात्र उत्तर मिळत नाहीये. सर ऍक्च्युली सकाळी पाऊस झालेला आहे हे सिडको प्रशासनाला माहित आहे, परंतु आमचा हा नागरिकांचा पाठपुरावा हा 2014 पासून चालू आहे. तर यांनी सिडकोच्या जे बिल्डर आहेत त्यांचा मलिदा खाऊन ही बाजूची सोसायटी पूर्ण अतिक्रमण दिलेलं आहे, त्यांना बांधकाम परमिशन दिलं, त्याच्यामुळे हे हालापेस्ट आम्ही 2014 पासून सहन करत आहोत. कमऱ्या एवढ्या पाण्यामधून नागरिक या ठिकाणी वाट काढत आहेत आणि अशा प्रकारची स्थिती वाळूच भागात असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, वाळूज, छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर मधलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. जायकवाडीतून या मोसमातला